नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीस पदी नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच इंद्रमणी पांडे हे बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीस पदी नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता मिलिटरी हॉस्पिटलच्या महासंचालक बनणाऱ्या साधना सक्सेना नायर या पहिल्याच महिला बनलेल्या आहेत. तसेच साधना सक्सेना नायर या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या फक्त दुसऱ्याच महिला आहेत. बरं, मग एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर पद्मा बंदोपाध्याय या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मित्रांनो, या ज्या साधना सक्सेना नायर आहेत यांचे पती 2015 मध्ये डिझी ऑफ इन्फेक्शन अँड लाईफ सेफ्टी या पदावरून निवृत्त झाले होते आणि अशा प्रकारे साधना आणि केपी नायर हे एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणारे देशातील पहिलं जोडपं ठरलेलं आहे. याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या. मेजर डॉक्टर पायल छाबरा या भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्स मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला सर्जन बनलेल्या आहेत. आणि आता अलीकडेच मित्रांनो, ब्रिटनमधील पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला या स्यू रेडफर्न बनलेल्या आहेत. कंबोडियाच्या नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्षा या खोन सुदरी बनलेल्या आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला अध्यक्षा या परमिंदर चोप्रा आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला क्षेत्र संचालक म्हणून सोनाली घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा या जया वर्मा सिन्हा बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, इफकोने स्थापन केलेल्या देशातील पहिल्या नॅनो लिक्विड डीएपी प्लांटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे नॅनो लिक्विड डीएपी प्लांट आहे याचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि हा जो प्लांट आहे याची निर्मिती गांधीनगर मधील कलोल येथे करण्यात आलेली आहे. बरं, हे जे इफको आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. याची स्थापना 1967 मध्ये 57 सहकारी संस्थांद्वारे करण्यात आली होती. याचं मुख्यालय नवी दिल्ली, तर सध्या याचे अध्यक्ष दिलीप संघानी हे आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, प्रसिद्ध शिक्षण तज्ञ गायक आणि गीतकार बिरेंद्रनाथ दत्त यांचं नुकतंच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता हे जे बिरेंद्रनाथ दत्त आहेत यांना 2009 मध्ये आपल्या कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच त्यांनी 2003 पासून 2 वेळा आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याबरोबर अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. अलीकडेच आता महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते एक भारताचे अत्यंत नावाजलेले डावखुरे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी 1966-67 मध्ये भारताकडून वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 67 कसोटीत 266 विकेट घेतलेले आहेत आणि 10 वनडे मध्ये त्यांनी एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. त्यांनी कसोटी सामन्यामध्ये 14 वेळेस 5 विकेट घेतल्या होत्या, तर एकदा 10 विकेट घेण्याचा विक्रम सुद्धा त्यांनी केला होता. तसेच बिशन सिंग बेदी हे 1975 ते 1979 या काळात भारतीय संघाचे कर्णधार देखील होते. प्रश्न क्रमांक 4 पहा, भारत मलेशिया संयुक्त युद्धाभ्यास हरिमाऊ शक्ती 2023चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर यावेळेसचा जो भारत मलेशिया संयुक्त युद्धाभ्यास हरिमाऊ शक्ती आहे याचं आयोजन मेघालय या राज्यामध्ये करण्यात येत आहे. मेघालयमध्ये कुठे? तर मेघालयच्या उमरोई छावणीमध्ये 23 ऑक्टोबर पासून हा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे आणि 5 नोव्हेंबर पर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. याआधी 2022 मध्ये या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मलेशियातील पुलाई येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? आता अलीकडेच जो संप्रीती युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता त्याचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? तर तो युद्धाभ्यास सुद्धा मेघालयातील उमरोई या छावणीमध्येच आयोजित करण्यात आला होता. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, युद्ध अभ्यास 2023चं आयोजन अलास्कामध्ये करण्यात आलं होतं. वरुण युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. जाहिद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव, आल मोहेद अल हिंदी भारत सौदी अरेबिया, समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया, स्लिनेक्स भारत श्रीलंका, कोकण युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन, फ्रिंजेक्स भारत फ्रान्स, दसलिक भारत आणि उझबेकिस्तान व धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व याची 4थी आवृत्ती जपानमधील शिगा प्रांतात आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5 पहा, कोणत्या भारतीय खेळाडूने अबू धाबी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील
महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे? तर आता ही जी स्पर्धा आहे याचं विजेतेपद उन्नती हुड्डा यांनी पटकावलेलं आहे आणि उन्नती हुड्डा यांनी अंतिम सामन्यात भारताच्या सामिया इमाद फारुकी यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. उन्नती हुड्डा यांचं हे दुसरं BWF सुपर 100 वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. त्यांनी गेल्या वर्षी ओडिशा ओपनचं सुद्धा विजेतेपद पटकावलं होतं आणि ओडिशा ओपन जिंकणाऱ्या त्या सर्वात तरुण भारतीय महिला ठरल्या होत्या. प्रश्न क्रमांक 6 पहा. अनुभव पुरस्कार 2023 वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे अनुभव पुरस्कार आहेत याचं वितरण जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 2023 या वर्षातल्या लेखन कामगिरी करता देण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर आता एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम हा शुभमन गिल यांनी केलेला आहे. शुभमन गिल यांनी या 2000 धावा 38 सामन्यात केलेल्या आहेत. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हाशिम आमला यांच्या नावावर होता. त्यांनी 40 सामन्यामध्ये या 2000 धावा केल्या होत्या. पण आता शुभमन गिल यांनी त्यांचा विक्रम मोडून हा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील युवकांमध्ये परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील युवकांमध्ये परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी युवा संगम हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आणि नुकतंच आता एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत या युवा संगमच्या 3ऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे एक भारत श्रेष्ठ भारत आहे याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2015 रोजी मांडली होती आणि संकल्पना साकार करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2016 पासून एक भारत श्रेष्ठ भारत हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या संस्थेने द हाय कॉस्ट ऑफ चीप वॉटर हा अहवाल प्रकाशित केला आहे? तर आता हा जो द हाय कॉस्ट ऑफ चीप वॉटर अहवाल आहे हा अहवाल WWF म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि हा जो अहवाल आहे हा जागतिक अन्न दिनानिमित्त म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी युनायटेड नेशन डे कधी साजरा केला जातो? तर आता हा जो युनायटेड नेशन्स डे आहे हा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 ऑक्टोबर रोजी का साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. युनायटेड नेशनचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क येथे याचं मुख्यालय आहे. सध्या अँटोनियो गुटेरेस हे महासचिव आहेत आणि 193 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. मित्रांनो, 24 ऑक्टोबर रोजीच जागतिक पोलिओ दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने हामून हे नाव दिलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.